भरवाड रानत मेंढर राखतर राखतर, देवाचे दूतानी खबर आणली र, जगाचा तारणारा जन्माला आला र, भरवाड लाहा चला र, ढोरांच्या गोठीत भरवाड आलं र, भरवाड येसूचे पाया पडलं र, येसूल हालांची माया आवडर, भरवाड नाचत नाचत गेलं र, येसूची गोड बीजीला सांगली र, भरवाड रानात मेंढर राखतर, भरवाड रानात मेंढरे राखतर. आज क्रिसमस. संपूर्ण जगामध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा केला जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आदिवासी भाषेमध्ये हे गीत रचलं गेलेलं आहे की त्यावेळेला मेंढरं कशा पद्धतीने मेंढपाळ त्यांची मेंढरं कशा पद्धतीने राखत होते आणि मग त्यानंतर काय झालं, कशा प्रकारची ती घटना घडली, ती अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आदिवासी भाषेत सांगण्यात आलेली आहे. इथे फक्त एक महत्त्वाचं प्रतीक घेण्यात आलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची शुभवार्ता सर्वप्रथम मेंढपाळांना सांगण्यात आली. त्या मेंढपाळांच्या भोवती त्या ठिकाणी देवदूतांचा समूह जमला. परमेश्वराचं तेज त्यांच्या भोवती प्रकाशलं. त्याचबरोबर आकाशातून आलेल्या सर्व देवदूतांनी मोठ्यांनी गायन केलं, ग्लोरिया इन एक्सचेल्सिस देवो. म्हणजे स्वर्गात परमेश्वराला गौरव आणि पृथ्वीवर सज्जनांना शांती, हे पहिलं क्रिसमस कॅरल बेथलेहमच्या माळ रानामध्ये मेंढपाळांच्या उपस्थितीत गायलं गेलं. धन्य ते मेंढपाळ की ज्यांनी पहिल्यांदा ती सुवार्ता ऐकली. धन्य ते मेंढपाळ ज्यांनी पहिल्यांदाच ते गायन ऐकलं. धन्य ते मेंढपाळांचे डोळे ज्यांना त्या देवदूतांचं दर्शन झालं. धन्य ते मेंढपाळ ज्यांनी तो स्वर्गीय प्रकाश पाहिला. कदाचित त्यावेळेला ते मेंढरं राखीत असताना शेकोटी भोवती शेकतसुद्धा असतील, परंतु त्यांनी ती शेकोटी सोडून जगाचा प्रकाश असलेल्या बेथलेहमच्या गोठ्यामधील जन्मलेल्या येशूकडे धाव घेतली आणि तिथे ते सगळं बघितल्यानंतर आनंदाने पुन्हा परत गेले सर्वांना ती सुवार्ता सांगण्यासाठी. काय नक्की घडलेलं आहे? एका बाजूला तारणाऱ्याचा जन्म, दुसऱ्या बाजूला त्या तारणाऱ्याची सुवार्ता सांगणारे सुवार्तिक. सुरुवात झालेली आहे स्वर्गापासून, मेंढपाळांपासून आणि नंतर येणार आहेत राजे त्यांच्यापासून. ती आत्तापर्यंत गेली 2000 वर्षे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माची कथा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितली जात आहे. मला स्वतःला आज चिंतन करायला हवं आहे की आज मी क्रिसमसचा सण साजरा करत आहे. आज मी मोठा आनंदाचा सोहळा साजरा करत आहे. परंतु येशूची कथा जर मला आज लोकांना सांगायची असेल तर मी कशा पद्धतीने सांगणार आहे? बरीचशी चित्रे आहेत, बरीचशी गाणी आहेत, बरेचसे लेख लिहिले जात आहेत, बरंचसं चिंतन केलं जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे बाह्य दृष्टिकोनातून हा सण साजरा केला जात आहे. डेकोरेशन केलं जात आहे, देखावे उभारले जात आहे, रोषणाई केली जात आहे, काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजीसुद्धा केली जात आहे, सजावट केली जात आहे. आणि असं सगळं हे कशासाठी? ख्रिस्त जन्माचा संदेश देण्यासाठी. माझ्याकडे नक्की हा कोणता संदेश आज आहे मला तपासून पाहणं गरजेचं आहे. हे वर्ष ज्युबिली वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेलं आहे. ह्या ज्युबिली वर्षामध्ये आपल्याला आशा हा महत्त्वाचा विषय देण्यात आलेला आहे. निराश झालेल्या लोकांना कशा प्रकारे मला आशा देता येईल? अंधारात बसलेल्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे, अशा लोकांना कसा प्रकाश देता येईल त्याचा मला विचार करणं गरजेचं आहे. जो प्रकाश यशया संदेष्टाने भाकीत करून सांगितलेला
तोच प्रकाश बेथलेमच्या माळ रानावरती चमकला. कितीतरी लोक आज अज्ञानाच्या, निरक्षरतेच्या, व्यसनाधीनतेच्या, दारिद्र्याच्या काळोखामध्ये खितपत पडलेले आहेत. नैराश्याने, वैफल्याने ग्रस्त आहेत. आजाराने बिछाण्याला खिळलेले आहेत. कर्जाच्या बोजाखाली दबले गेलेले आहेत. पिळवणूक आणि छळणूक ह्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड अशा प्रकारची निराशा आलेली आहे. अशा लोकांना ख्रिस्त जन्माचा आनंद, ख्रिस्त जन्माचा प्रकाश, ख्रिस्त जन्माचा संदेश मला कसा देता येईल त्याचा मी विचार करणं गरजेचं आहे. आज 25 डिसेंबर प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उत्सव साजरा करत असताना मी नक्की कोणत्या वेगळ्या पद्धतीने हा क्रिसमस साजरा करणार आहे हा प्रश्न मी स्वतःला विचारायला हवा. जेव्हा खऱ्या अर्थाने ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये, माझ्या हृदयामध्ये जन्म घेईल त्यावेळेला मलाही सहज म्हणता येईल, स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले, बाळ देवाचे धरती उतरले उतरले, ग्लोरिया 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 ग्लोरिया. मेरी क्रिसमस. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.